आमच्या महाविकास आघाडीकडनं कल्याण शहराच्या मोठ्या गाड्यांचा जे अवजड वाहने आणि मोठे ट्रक वाहतूक या सिटीमधनं शहरातल्या रोड वापरत होते, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती। पण आजच्या दिवसामध्ये आम्ही महापालिकेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या अथक प्रयत्नामुळे आमचे सहकारी मित्र विजय बोरे आणि आम्ही सगळे मिळून या कार्यामध्ये आणि ह्या जो बॅरिकेड टाकला त्या बॅरिकेड टाकण्यामध्ये आम्हाला यश मिळाला। त्यामुळं कल्याण शहराच्या नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीकरता जो काही त्रास होत होता तो आता मोठ्या प्रमाणामध्ये शिथिल झाला आहे असं आम्हाला। आज या वालधुनी जो ब्रिज आहे इथे ज्या मोठ्या गाड्या असायच्या, ट्रक असेल, टेम्पो असेल, त्यामुळे इथे नेहमीच ज्या नागरिकांना सुविधा मिळत नव्हत्या आणि ट्रॅफिकमध्ये खूप वेळ अडकून बसायचं, कमीत कमी 15-15, 20-20 मिनटं एका जागेवरती गाडी थांबायची आणि त्यामुळे कल्याणच्या नागरिकांना ह्याच्यातून मार्ग मिळत नव्हता। कारण की जर इथे ट्रॅफिक झाली तर चारी बाजूला जे ब्लॉक आहेत, कारण की कल्याणमध्ये बाहेर जाण्यासाठी मार्ग कुठला नसल्यामुळे हा प्रयत्न करणं गरजेचं होतं। आणि आज महाविकास आघाडीच्या तर्फे हा आम्ही हा प्रयत्न करून जे आपलं बॅरिकेड लावलं आहे त्यामुळे जे मोठ्या गाड्या आहेत त्यांचं डायव्हर्शन होऊन जो नागरिकांना त्रास होणार आहे तो कमी झालेला आहे। हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कल्याण पश्चिम विधानसभेचा उपाध्यक्ष विजय बोरे हे सातत्याने मी 2022 पासून वाहतूक शाखा कल्याण आणि महापालिका प्रशासन मुख्यालय असे आपण वारंवार पत्रव्यवहार करून कल्याणच्या नागरिकांची जी अडचण समजून घेतली, त्याच्यामध्ये लोकांना कामावर जाण्याकरता लेट मार्क आणि त्याचबद्दल एका ॲम्ब्युलन्सला जायला, एका पेशंटला घेऊन जायला अडचण निर्माण होत होती। या सगळ्या नागरिकांच्या ज्या अडचणी लक्षात घेऊन पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज कल्याण पश्चिम विधानसभेमधील सुभाष चौक जो आहे तो हाईट बॅरिकेड आपण महापालिका प्रशासनाकडनं लावून घेतलेला आहे। कशा प्रकारचा फायदा होणार आहे? जर बघायला गेलं तर स्टेशन परिसर, जर मोटर व्हेकल अधिनियम ह्या तरतुदीमध्ये एक असं तक्ता आहे की स्टेशनच्या परिसरात 1.5 किलोमीटरच्या अंतरात कुठलेही अवजड वाहनं येऊ नये अशी एक तरतूद आहे। पण इथं त्या तरतुदीचं सर्रासपणे जे आपण बघितलं सरकारी कर्मचाऱ्यांकडनं उल्लंघन होत होतं। ट्रकवाल्यांना जाण्यासाठी 50-100 असे घेऊन सोडले जात होते, त्याच्यामुळे कुठंतरी सामान्य नागरिकांना वाहतुकीचा अडचण भासत होती। कल्याण डोंबिवलीमधील मुख्य रस्ता मानला जाणारा कल्याण टू उल्हासनगरचा सुभाष चौक ते वालधुनी परिसरचा जो पूल आहे त्या ठिकाणी हाईट बॅरिकेड टाकून अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे। मी सध्या उभा आहे सुभाष चौक परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे या ठिकाणी हाईट बॅरिकेड या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत स्टेशनच्या आजूबाजूचा हा परिसर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती। एखाद्या व्यक्तीला उल्हासनगर परिसरात जायचं असेल तर या ठिकाणी अर्धा तास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। मात्र या ठिकाणी आता वाहतूक पोलिसांकडनं संबंधित महाविकास आघाडीच्या जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडनं पत्रव्यवहार केल्यानंतर या ठिकाणी हाईट बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत। यामुळे या ठिकाणी ज्या अवजड वाहनं आहेत ते उल्हासनगरवरनं कल्याणच्या दिशेने किंवा कल्याणवरनं उल्हासनगरच्या दिशेने जाणारी अवजड वाहनं या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जो या पुलावरती होत होती त्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागणार आहे। आपण पाहू शकता सध्या या ठिकाणी नियोजन काय आहे हे माहिती नसल्यामुळे या ठिकाणी अजूनही अवजड वाहनं येत आहेत, त्यामुळे अनेक वाहतूक गाड्यांना या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता लावलेल्या या हाईट बॅरिकेडमुळे कुठेतरी उल्हास आणि कल्याणमध्ये येणारे जे वाहनं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात सुटकेचा श्वास मिळणार आहे आणि वाहन चालकांना कुठेतरी या वाहतूक कोंडीतून मार्ग मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.